नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर कोल्हापूरच्या मानसशास्त्रज्ञ राजश्री यांनी त्यांच्या लेखातून मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. काही गाणी आपल्याला विचार करायला लावतात, भले ती अलीकडच्या जमान्यातली असतील. कालच मी गाणं ऐकलं, कल क्या होगा किसको पता, अभी जिंदगी का ले लो मजा. खरंच आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ना, की ज्यावेळी आपण जीवन मरणाच्या सीमेवर असतो. काही स्वतःच्या बाबतीत घडतात, तर काही दुसऱ्यांच्या बाबतीत घडताना आपण बघतो. आणि मग आपण घेणार असलेला दुसरा श्वासही अनिश्चित आहे याची आपल्याला एकदा खात्री पटली की मग माणसाला आयुष्य खऱ्या अर्थानं कळतं. तो अत्यंत नम्र, कृतज्ञ आणि निर्भीड होतो आणि बऱ्याच अंशी त्याचा कायापालट होतो. जे कधीकधी असं वाटतं की आपण ह्या माणसाला पूर्वी कधी भेटलो होतो, तो असा नव्हता, मग इतकं परिवर्तन कसं घडलं त्या माणसात. एक सांगू का, पहिल्यांदा बदल होतात ते मनात, आपल्या विचारांमध्ये, आणि मग आपोआपच आपली प्रवृत्ती बदलते, कृती बदलते, वर्तन बदलतं. थोडक्यात काय, आपण बऱ्यापैकी 80% तरी बदलतो. आपले वागण्या बोलण्यात, वावरण्यात, विचार करण्यात एक वेगळाच ठहराव येतो. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की मृत्यूला सामोरं जाऊन परत आल्यानंतर किंवा इतरांना मृत्युमुखी पडताना पाहिल्यानंतर आपल्या मनाच्या अवस्था वेगवेगळ्या झालेल्या असतात. कदाचित सुरुवातीला कठोर असलेलं मन नंतर संवेदनशील बनतं किंवा याच्या विपरीतही होऊ शकतं. यापैकी काहीही झालं असेल तरी पण थोडेफार बदल आपल्या मनामध्ये नक्की होतातच मंडळी. पण हे सगळं सोपं नाही आहे. म्हणजे आधी आपण मनानं विचार करायचा, मग आपल्या मनातले विचार बदलायचे आणि मग आपलं वर्तन बदलतं आणि आपल्यामध्ये बदल घडून येतात. हे काही वाटतं तितकं सोपं नाही आहे. हा जो टप्पा आहे ना, तो अनासक्तीचा टप्पा आहे. अल्मोडाला गेलेलं असताना तिथे असलेल्या महात्मा गांधीजींच्या आश्रमात महात्मा गांधीजींचं अनासक्ती योग हे पुस्तक वाचायला मिळालं. हा योग सांगतो की मिळालं तर आनंदच आहे, पण नाही मिळालं तर दुःख नाही, खंत नाही. बस हे एवढं कळलं ना, तरी आयुष्य कळण्याच्या प्रवासात आपण पहिलं पाऊल टाकलेलं असेल. आयुष्य कळण्याचा हा प्रवास आपल्या मनातून होत असतो. मनात जर 2 ध्रुव असतील, म्हणजे उत्तर आणि दक्षिण, तर उत्तरेकडून दक्षिणेपर्यंतचा प्रवास म्हणजे जीवन प्रवास. हा प्रवास प्रदीर्घ आहे, पण यासाठी सोपे मार्ग आहेतच की. त्यातलाच एक सर्वात सोपा मार्ग म्हणजे मेडिटेशन. ओशोंची बरीचशी पुस्तकं यावर आपल्याला मार्गदर्शन करतात. एका पुस्तकात ओशो म्हणतात, फळ बाहेरून येत नाही, ते फळ तुमच्या आत निर्माण होतं. तुम्ही जे काही करता ते तुम्ही स्वतःमध्ये त्यासाठी ग्रहणशीलता विकसित करता. ज्याला प्रेम हवंय त्यानं प्रेम द्यावं, ज्याला आनंद हवाय त्यानं त्याचा आनंद वाटायला सुरुवात करावी. जे आपल्याला हवं आहे, ज्याची अपेक्षा आपण इतरांकडनं करतो, त्याची प्रेरणा आपल्या स्वतःमध्ये, आपल्या मनामध्ये आधी निर्माण होणं गरजेचं आहे. आपणही त्या प्रेरणेनं कृती करणं गरजेचं आहे. मग आपली ही प्रेरणा समोरच्याची प्रेरणा होते आणि ती व्यक्तीसुद्धा मग त्याच पद्धतीनं, त्याच प्रेरणेनं एक समर्पक, सुयोजित अशी कृती करते. मग आज दिवसभर या गोष्टीवर विचार करा. आपल्याला इतरांकडून काय हवंय त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा कृती करा. मग बघा, समोरची व्यक्तीसुद्धा आपल्यासाठी कधी ना कधीतरी ती कृती करेलच. आपण केलेल्या कृतीची दखल ती व्यक्ती घेईलच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.